मित्रांनो, जे लोक आजही बाबासाहेबांची महानता कमी लेखतात त्यांनी एकदा ऐकून पाहावं. जगातील महान देशांनी त्यांच्याबद्दल काय म्हटलं आहे. आपण सुरुवात करूया युनायटेड नेशन्सपासून. यूएननी त्यांच्या संविधान कार्याला ग्लोबल सिम्बॉल ऑफ इक्वॉलिटी अँड ह्युमन राईट्स, जगभरातील समानता आणि मानवी हक्कांचा सर्वात मोठा प्रतीक असा दर्जा दिला आहे. त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर कोलंबिया युनिव्हर्सिटीने त्यांना वन ऑफ द मेकर्स ऑफ मॉडर्न वर्ल्ड, आधुनिक जग घडवणाऱ्या महान व्यक्तींमध्ये एक म्हणून घोषित केलं आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, जगातील सर्वोच्च अर्थशास्त्र संस्था, त्यांच्या हॉल ऑफ फेममध्ये बाबासाहेबांचे नाव 20th सेंचुरीच्या महान अर्थतज्ज्ञांमध्ये ठेवते. बीबीसीनी 2011 मध्ये स्पष्ट लिहिलं, आंबेडकर वॉज इंडियाज ग्रेटेस्ट इंटेलेक्च्युअल. भारताने दिलेला सर्वात महान बुद्धिमान व्यक्ती म्हणजे आंबेडकर. टाइम मॅगझिननी एशियन हिरोजच्या यादीत बाबासाहेबांचे नाव घेतलं आणि लिहिलं, ही रिशेप्ड द फ्युचर ऑफ मिलियन्स. त्यांनी लाखो लोकांचं भविष्य बदललं. राऊंड टेबल कॉन्फरन्स दरम्यान ब्रिटिश संसदेमध्ये लॉर्ड अर्स्किन यांनी म्हटलं, इन दिस एंटायर रूम द मोस्ट इंटेलेक्च्युअल पर्सन इज डॉक्टर आंबेडकर. या संपूर्ण सभेतला सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणजे डॉक्टर आंबेडकर. अमेरिकन जर्नल ऑफ इकॉनॉमिक्स त्यांना एशियाज फर्स्ट लेबर इकॉनॉमिस्ट म्हणतं, आशियातील पहिला लेबर इकॉनॉमिक्स तज्ज्ञ. युनेस्कोनी 2015ला त्यांना ग्लोबल आर्किटेक्ट ऑफ सोशल जस्टिस, जगभरात सामाजिक न्यायाची इमारत उभारणारे महान व्यक्तिमत्व असा थेट उल्लेख केला. आणि मित्रांनो, असंही मानलं जातं की जगात पहिल्यांदा दोन्ही सर्वोच्च विद्यापीठांत PhD आणि DSc पूर्ण करणारे भारतीय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज जगातील 30पेक्षा जास्त देशांत त्यांच्या मूर्ती, ग्रंथालय, रिसर्च सेंटर आणि कोर्सेस आहेत. हार्वर्ड, MIT, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज या सर्व ठिकाणी आंबेडकर स्टडीज हा स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. म्हणून मित्रांनो, बाबासाहेब हे फक्त भारताचे नाहीत, ते आहेत जगाचे सर्वात मोठे बुद्धिमान, संशोधक आणि मानवतावादी. जय भीम. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा फिनिक्स आंबेडकराईट चॅनलला. सर्वांना जय भीम.